UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, पालिकेकडून कारवाईला स्थगिती, शांतता राखण्याचं वर्षा गायकवाड यांच्याकडून आवाहन। लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न, धारावीमधील वादानंतर किरीट सोमय्यांचा आरोप। राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल, भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। नितेश राणेंसारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीची ताकद, सुनील तटकरे नितेश राणेंच्या विरोधामध्ये आक्रमक। जागा वाटपाचं कोणतंही सूत्र ठरलं नाही, राज्याचा मुख्यमंत्री आम्ही नाही तर जनता ठरवेल, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, भाजपने मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम शिंदेंसोबत केलं, बच्चू कडूंचा आरोप। आम्ही मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार, आम्हाला कोणाला पाठिंबा देण्याची गरज नाही, बच्चू कडू यांचा दावा। सिनेट निवडणूक रद्द झाल्यामुळे युवा सेना हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार, निवडणुका स्थगित करण्याचं कारण काय, याचिकेमधून सवाल। आम्ही सर्व 10 जागा जिंकणार समजताच सिनेट निवडणूक पुढे ढकलली, मुंबई विद्यापीठ पालिका निवडणुका घेण्याची सरकारकडे हिंमत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। भुजबळ आणि परळीवाल्याचा ऐकून मराठा धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू, मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप। जरांगे स्वतःला हिटलर समजतात, जरांगेंना सागर बंगला दिसतो, मुख्यमंत्र्यांचा बंगला दिसत नाही, लक्ष्मण हाकेंची टीका। जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंद, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद, बस सेवा मात्र सुरळीत सुरू, तर उद्या पुणे आणि जालना बंदची हाक। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खड्डे बुजवण्याचं वाहतूक शाखेचं पालिकेला पत्र, बैठकीमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना। पुण्यातील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी, हर्षवर्धन पाटील, आशा भुसके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी, काँग्रेसचे 2 आणि पवार गटाच्या एका आमदाराला वगळलं। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला, संस्थेच्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून होणार। बदलापुरातील अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेकडून गुन्ह्याची कबुली, डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। ते आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।